नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी प्रसिद्ध मराठी चित्रपट अशी ही बनवा बनवी हा निश्चितच बघितलेला असेल। या चित्रपटामध्ये एका गृहिणीला जेव्हा स्वतःचं घर हे भाड्याने द्यायचं असतं तर त्यावेळेला ते फक्त जोडप्यांनाच दिलं जातं, परंतु अशोक सराफ आणि त्यांच्यासोबत असलेले सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफच्या भावाच्या भूमिकेमध्ये असलेला जो अभिनेता असतो तर त्यांचं काही लग्न झालेलं नसतं, म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर बाईच्या रूपामध्ये अशोक सराफ आणि त्याच्या मित्राची पत्नी म्हणून त्या ठिकाणी राहतात। म्हणजे काय तर पत्नी नसून सुद्धा पत्नीचा रोल त्या ठिकाणी करतात। अगदी तशाच प्रकारची काहीतरी बनवा बनवी ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये देखील झाली आहे की काय असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। कारण की रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग रिजनमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामधून एक अतिशय महत्त्वाचं पत्र निघालेलं आहे आणि त्यामध्ये देखील अशी ही बनवा बनवी झालेली आहे की काय असं तुम्हाला लक्षात येईल। आपल्याला माहिती असेल की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये असं झालेलं आहे की आधीच्याच कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे। म्हणजे जे प्रशिक्षणार्थी खऱ्या पाहिलं तर नवीन नियुक्ती मिळायला पाहिजे होती, विद्यार्थ्यांनी जे अर्ज केलेले आहेत त्यांच्यापैकी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या प्रशिक्षणासाठी व्हायला पाहिजे होतं, तसं न होता आधीच जे कर्मचारी काम करत होते त्यांनाच प्रशिक्षणार्थी म्हणून त्या ठिकाणी रुजू करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं पेमेंट देखील झालेलं आहे। परंतु आता जे पत्र निघालेलं आहे त्यामध्ये त्यांचं विद्यावेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि नवीन प्रशिक्षणार्थींची निवड ह्या बोगस जे प्रशिक्षणार्थी होते त्यांच्या ठिकाणी करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। परंतु हा जो रायगड पॅटर्न आहे किंवा अलिबाग पॅटर्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा अशाच पद्धतीने जर राबवलेला गेला असेल तर जे खरे प्रशिक्षणार्थी होते, ज्यांना खरंच गरज होती, ज्यांना आवश्यकता होती, निकड होती, तर असे सर्व विद्यार्थी मागे पडलेले आहेत की काय असा प्रश्न या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। म्हणजे हे प्रकरण फक्त रायगड किंवा अलिबाग रिजनमध्ये घडलं असंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील विविध आस्थापनामध्ये सुरुवातीपासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक दिलेली आहे। म्हणजे या ज्या पद्धतीनं रायगड आणि अलिबाग इथच्या प्रशासनाने ही बाब निदर्शनास आल्याच्या नंतर तात्काळ कारवाई केलेली आहे, अगदी तशाच पद्धतीची कारवाई संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जर झाली तर निश्चितच जे विद्यार्थी गरजू आहेत, ज्यांचं 5-5 महिन्याचं विद्यावेतन झालेलं नाही आहे, आज मला एका विद्यार्थ्याचा फोन आला, म्हणाले सर आता 6वा महिना सुरू आहे, माझं अकाउंट त्या ठिकाणी डिॲक्टिवेट झालेलं आहे, अजून एकाही महिन्याची पगार झालेली नाही, सर माझा पगार होणार की नाही। म्हणजे जे खरे प्रशिक्षणार्थी आहेत, जे खरू गरजू आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजून सुद्धा विद्यावेतन जमा झालेलं नाही आहे आणि जे बोगस कर्मचारी या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून भरल्या गेलेले आहेत त्यांचं मात्र विद्यावेतन वेळेवर झालेलं आहे आणि आता त्यांचं विद्यावेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। म्हणजे जर अशा प्रकारची बनवा बनवी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जर झाली असेल तर त्याकडे कुठेतरी प्रशासनाने अतिशय गांभीर्यानं दखल घेऊन याकडे पाहणं गरजेचं आहे आणि असे जे संबंधित प्रशिक्षणार्थी आहेत की जे बोगस आहेत, ज्यांची नियुक्ती आस्थापनेमार्फत ओळखीने झालेली आहे, तर अशा सर्व नियुक्त्या रद्द करून त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना खरंच आवश्यकता आहे कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी जे विद्यार्थी, जे प्रशिक्षणार्थी प्रचंड मेहनत घ्यायला तयार आहेत अशाच विद्यार्थ्यांची नेमणूक त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी मागणी आपण गुरुजन चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। ही बातमी आपण स्वतःहून सांगत आहोत का नाही, तर अशा प्रकारचं पत्र त्या ठिकाणी रायगड अलिबाग रिजनचे जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे तर त्या ठिकाणचे जे तहसीलदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि हे पत्र सार्वजनिक सुद्धा आहे। हे पत्र कधी निघालेलं होतं तर 16 तारखेला आपण आझाद मैदानावरती मुंबई या ठिकाणी आपला मोर्चा घेतला, आंदोलन केलं, त्याच्या ठीक 2 दिवसापूर्वी हे पत्र निघालेलं आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा प्रश्नामध्ये पडलेला आहे की काय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सुद्धा अशी ही बनवा बनवी झालेली आहे की काय। याबद्दल तुमचं काय मत आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील असा प्रकार घडलेला आहे का हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। याबद्दल तुमचे मत आणि अभिप्राय हे आम्हाला निश्चित कळवा। खूप खूप धन्यवाद।